हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल बीसी सुदर्शन. तर फ्रेंड्स, प्रिव्हियस दोन लेक्चर्स मध्ये आपण स्टडी करत आहोत सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे कनेक्टेड ग्राफ. तर आज आपण थर्ड लेक्चरला स्टार्ट करूयात. सो लेट स्टार्ट आवर लेक्चर. तर बघा, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय कनेक्टेड ग्राफ, डिस्कनेक्टेड ग्राफ, त्यानंतर व्हॉट इज मीन बाय ब्रिजेस, कट व्हर्टायसेस. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत कनेक्टिव्हिटी आणि एज कनेक्टिव्हिटी. तर स्टार्ट करूयात लेक्चर. तर पहिल्यांदा बघा, कनेक्टिव्हिटीला आपण डिनोट करतो के ऑफ जी ने. ओके, के ऑफ जी मीन्स व्हॉट? ग्राफला जे नाव असलं ते द्यायचं. सपोज ग्राफचं नाव जर ए आहे तर के ऑफ ए या पद्धतीने आपण डिनोट करणार. तर बघा, कनेक्टिव्हिटी म्हणजे काय ते बघूयात. लेट जी बी ए कनेक्टेड ग्राफ. द मिनिमम नंबर ऑफ वर्टायसेस whose removal from G results in a disconnected of trivial graph is called the vertex connectivity of G graph and it is denoted by K of G. लक्षात घ्या, G नावाचा आपण एक कनेक्टेड ग्राफ घेतला. लक्षात घ्या, कोणता? कनेक्टेड ग्राफ. द मिनिमम नंबर ऑफ वर्टायसेस whose removal from G results in a disconnected or trivial graph. आपण डिस्कनेक्टेड किंवा ट्रायव्हल ग्राफ असंही म्हणू शकतो. तर बघा, जेव्हा एखादा तुमच्याकडे कनेक्टेड ग्राफ आहे, त्याला जर आपण डिस्कनेक्ट करत आहोत, तर त्यासाठी जेवढं की आपण मिनिमम नंबर ऑफ वर्टायसेस कमी करणार, त्यालाच आपण कनेक्टिव्हिटी असं म्हणतो किंवा के ऑफ जी असं म्हणतो. आलं लक्षात? तर त्याच्या रिमार्क्स आहेत. इफ के ऑफ जी, आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर रिमार्क्स बघा काय आहेत. इफ के ऑफ जी इक्वल्स टू 1, then G has a vertex V such that G minus V is not connected and the vertex V is called cut vertex. लक्षात? त्यानंतर इफ G is equals to K of N means connected graph with N vertices, then the connectivity K of G is N minus 1. Suppose तुमच्याकडे जर G equals to K of N आहे, तर त्याची जी काही कनेक्टिव्हिटी येईल ती काय ना N minus 1. N असेल तर N minus 1, एक नंबर कमी येणार. तर रिमार्क्स होते. तर नेक्स्ट टॉपिक बघू आता आपण, व्हॉट इज मीन बाय एज कनेक्टिव्हिटी. बघा, लेट जी बी ए कनेक्टेड ग्राफ. द मिनिमम नंबर ऑफ एजेस whose removal from G results in a disconnected or trivial graph is called the edge connectivity and it is denoted by lambda of G. तर कसं डिनोट करायचंय त्याचं सिम्बॉल लक्षात घ्या. ओके, लॅम्डा ऑफ जी ने आपण एज कनेक्टिव्हिटीला डिनोट करतो. तर एज कनेक्टिव्हिटी म्हणजे काय लक्षात घ्या. सेम जसं आपले कनेक्टिव्हिटी आहे, सेम तसंच एज कनेक्टिव्हिटी पण आहे. फक्त चेंजेस आणि डिफरन्स काय आहे, जिथे वर्टेक्स आपल्याला बघायचे तर तिथे एजेस राहतील. सपोज आता तुम्हीच इथे एक्झाम्पल बघू शकता. तर जी नावाचा आपण एक एक्झाम्पल घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा पूर्ण ग्राफ आहे. त्याच्यामध्ये वर्टेक्स कोणकोणते आहेत? V1, V2, V3, V4, V5 आणि V6. तर त्याला आपल्याला डिस्कनेक्ट करायचंय. परंतु डिस्कनेक्ट करत असताना जेवढा आपण मिनिमम नंबर ऑफ एजेस कमी करणार आणि त्यानंतर जो ग्राफ डिस्कनेक्ट होईल, तर तीच नंबर ऑफ एज कनेक्टिव्हिटी असेल. तर बघा, या ग्राफ मध्ये फॉर एक्झाम्पल आपण एक आणि या दोन एजेस कट करू. सो फॉर एक्झाम्पल आता फक्त ही एकच एज कट करू. लेझर पॉइंट कडे लक्ष द्या. V1 टू V3 ला जी कनेक्ट करणारी एज आहे ती कट केली आपण. सपोज करा. तर रिझल्ट काय येईल? तर V2 टू V4 पण कनेक्टेड एज आहे, म्हणजेच तुमचा ग्राफ कनेक्टेड आहे. जर आपण V2 टू V4 पण जर आपण डिस्कनेक्ट केली, तर म्हणजे रिमूव्ह केली, तर असा ग्राफ तयार होईल. म्हणजेच काय, तो ग्राफ टोटली डिस्कनेक्ट होईल. तर आता बघा, आपण नंतर कोणतीही एज डिस्कनेक्ट केली, कोणती एज जर आपण रिमूव्ह केली, तर ग्राफ विल डिस्कनेक्ट. पण ऑलरेडी ग्राफ काय झालेले तुमचा डिस्कनेक्टेड झालेले विथ दोन एजेस रिमूव्ह केल्याने. म्हणजेच काय, मिनिमम नंबर ऑफ एजेस जेव्हा आपण रिमूव्ह करतो त्यानंतर तो ग्राफ जर डिस्कनेक्ट बनत असेल तर त्याला आपण एज कनेक्टिव्हिटी असं म्हणतो, ज्याला आपण लॅम्डा ऑफ जी ने डिनोट करतो. तर ह्या ग्राफची एज कनेक्टिव्हिटी किती आहे? 2. कारण की आपण मिनिमम 2 एजेस रिड्यूस केल्या किंवा रिमूव्ह केल्या, त्यानंतर आपला ग्राफ डिस्कनेक्ट होतोय. सो एज कनेक्टिव्हिटी लॅम्डा ऑफ जी इज 2 ऑफ द अबो ग्राफ. आलं लक्षात? एकदम इझी असा टॉपिक होता. तर आता आपण काही एक्झाम्पल बघू. तर क्वेश्चन काय, फाइंड द एज कनेक्टिव्हिटी अँड वर्टेक्स कनेक्टिव्हिटी ऑफ द अबो ग्राफ. तर हा 2 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात घ्या, फक्त ग्राफ चेंज असेल. V1, V2, V3, V4 आणि V5 हे 5 वर्टेक्स आहे या गिवन ग्राफ मध्ये. ग्राफचं नाव काय? जी आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर आपल्याला फाइंड आउट काय करायची? एज कनेक्टिव्हिटी आणि वर्टेक्स कनेक्टिव्हिटी. तर लक्षात घ्या, आपण एज कनेक्टिव्हिटीला आपण डिनोट करतो लॅम्डा ऑफ जी ने आणि वर्टेक्स कनेक्टिव्हिटीला आपण डिनोट करतो के ऑफ जी ने. तर लक्षात घ्या आता. तर सर्वात पहिल्यांदा आपण फाइंड आउट करू वर्टेक्स कनेक्टिव्हिटी म्हणजेच के ऑफ जी. तर इथे लक्षात घ्या, या ग्राफ मध्ये जर आपण कोणतेही दोन जर वर्टेक्स जर आपण रिमूव्ह केले तर तुमचा ग्राफ डिस्कनेक्ट होतोय.
ओके, तर याची व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी येणार आहे 2 आणि त्यानंतर लॅम्डा ऑफ जी म्हणजेच काय एज कनेक्टिव्हिटी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण कोणती 3 एजेस जर आपण काढले इथे, ओके, तर लक्षात घ्या V4 मधला ही एज आपण कट करू, त्यानंतर V5 मधली एज कट करू आणि V2 मधली जर एज जर आपण कट केली तर V3 हा काय असतो डिस्कनेक्ट होतो या ग्राफ पासून, म्हणजेच काय एज कनेक्टिव्हिटी किती आहे 3 आहे या ग्राफची. लक्षात. त्यानंतर बघू एक थेरम आहे. तर थेरम काय म्हणतो, द एज कनेक्टिव्हिटी ऑफ कनेक्टेड ग्राफ जी कॅन नॉट एक्सीड द मिनिमम डिग्री ऑफ जी आणि लॅम्डा ऑफ जी इज लेस देन ऑर इक्वल्स टू सिग्मा ऑफ जी अँड सिग्मा ऑफ जी डिनोट द स्मॉलेस्ट डिग्री इन अ ग्राफ जी. लक्षात. तर बघा एक एक्झाम्पल घेतलेलं क्वेश्चन, तर क्वेश्चन काय म्हणतो, कन्स्ट्रक्ट द ग्राफ जी फॉर द फॉलोइंग कंडिशन. तर ग्राफ मधली कंडिशन काय, के ऑफ जी इज इक्वल्स टू लॅम्डा ऑफ जी इक्वल्स टू सिग्मा ऑफ जी इक्वल्स टू 2. म्हणजे थोडक्यात एज कनेक्टिव्हिटी, व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी आणि जे काही तुमचं मिनिमम जी काही डिग्री आहे ग्राफची ती काय इक्वल्स टू 2 आली पाहिजे. असा ग्राफ तयार करा. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की आता या ग्राफ मध्ये जे काही क्वेश्चन मध्ये गिवन कंडिशन आहेत त्या होत आहेत का बघा. V1, V2, V3 आणि V4 घेतला आपण व्हर्टेक्स. त्यानंतर त्याची काय सांगितलेली के ऑफ जी म्हणजेच काय व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल आपण V2 आणि V3 जर आपण डिस्कनेक्ट काढला व्हर्टेक्स तर V1 आणि V4 जोडतो, म्हणजेच काय तुमचा ग्राफ डिस्कनेक्ट होईल. सो इट्स द के ऑफ जी इक्वल्स टू 2 आलं इथे व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. त्यानंतर लॅम्डा ऑफ जी म्हणजेच काय एज कनेक्टिव्हिटी. तर इथे पण आपण जर ह्या दोन एजेस जर काढल्या तर V1 हा काय होतो डिस्कनेक्ट होतो, म्हणजे तुमचा ग्राफ डिस्कनेक्ट बनतो, त्यामुळे एज कनेक्टिव्हिटी काय 2. आणि त्यानंतर सिग्मा ऑफ जी का असतो की मिनिमम डिग्री ऑफ युअर ग्राफ. मिनिमम डिग्री काय या ग्राफ मध्ये तर काय प्रत्येकाची डिग्री 2 आहे, त्यामुळे काय इक्वल्स टू 2 येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे के ऑफ जी इक्वल्स टू 1, लॅम्डा ऑफ जी इक्वल्स टू सिग्मा जी इक्वल्स टू 2. म्हणजेच काय व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी 1 आली पाहिजे, एज कनेक्टिव्हिटी आणि मिनिमम जे काही डिग्री आहे ग्राफची ती 2 आली पाहिजे. तर असा ग्राफ तयार करायचा आपल्याला. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपण एक ग्राफ घेतलेला आहे, येस कंडिशनला फॉलो करतो का आपण ते चेक करू. तर आता व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी काय 1च आहे, तर आपण 1च काढला. आता सपोज आय थिंक इथे एक ग्राफ आहे, सॉरी व्हर्टेक्स आहे इथे, आय थिंक V5 असेल, कारण की जेव्हा आपण हा व्हर्टेक्स रिमूव्ह करतो त्यानंतर तुमचा ग्राफ काय डिस्कनेक्ट होतो, म्हणजेच काय त्याची व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी 1 आहे. त्यानंतर लॅम्डा ऑफ जी म्हणजेच काय एज कनेक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल कोणत्याही दोन एज जर आपण काढल्या रिमूव्ह केल्या तर कोणता तरी एक व्हर्टेक्स काय होतो डिस्कनेक्ट होतो तुमच्या ग्राफ पासून, म्हणजेच काय एज कनेक्टिव्हिटी 2 आहे. त्यानंतर बघा मिनिमम जी काही डिग्री आहे ग्राफची सिग्मा ऑफ ची आपण डिनोट करतो तर ती 2 आली पाहिजे. तर ह्या व्हर्टेक्स जर आपण बघितलं आय थिंक इथे V5 व्हर्टेक्स पाहिजे होता, तर याची कनेक्टिव्हिटी सॉरी याची डिग्री काय 4 आहे. त्यानंतर V4 ची पण 2 आहे, V3 ची 2 आहे, V1 ची पण डिग्री 2 आहे आणि V2 ची पण डिग्री 2 आहे, म्हणजेच मिनिमम डिग्री काय ग्राफची 2. तर कंडिशन फॉलो करतोय ग्राफ. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर व्हॉट इज मीन बाय व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. त्यानंतर काही आपण टॉपिक्स बघितले म्हणजे रिमार्क्स बघितले. त्यानंतर एज कनेक्टिव्हिटी म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल बघितलं. आफ्टर दॅट एक एक्झाम्पल घेतलं आपण फाइंड द एज कनेक्टिव्हिटी अँड व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी ऑफ द अबोव ग्राफ. त्यानंतर काही थेरम होता. त्यानंतर कन्स्ट्रक्ट द ग्राफ जी फॉर द फॉलोइंग कंडिशन्स. लक्षात. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत IMP थेरम, डिजिक्रास अल्गोरिदम. So thanks for watching. If you like this lecture, please like, share and subscribe our channel.